तेव्हा ते बरोबर विपरीत काम करतं आणि उधळलेल्या घोड्याप्रमाणे आणखीन जोराने तेज विचार सुरू होतात. म्हणून मन आणि ताकद वापरून जबरदस्तीनं विचारांना कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न कधीही करायचा नाही. त्या सगळ्याचं कारण आहे श्वास. म्हणून आपण मुख्य रूट कॉज जो आहे, जो श्वास आहे, त्या श्वासाला आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं की सारी दुनिया आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. आपण जग जिंकल्याप्रमाणे आपल्याला फायदा होतो. श्वास नियंत्रण झालं, प्राणावर कंट्रोल आला की विचार, बुद्धी आणि मन शेवटचं, आणि त्यानंतर इंद्रिय आपल्या कंट्रोलमध्ये येतात. म्हणून श्वासावर नियंत्रण आणण्यासाठी आपण दीर्घ श्वास घेत आहोत, त्याला काही सेकंद आपण धरत आहोत आणि हळूहळू हळू त्याला सोडत आहोत. हळूहळू का सोडतोय? कारण त्याच्यावर आपला कंट्रोल येतो. आपण कोण आहोत? आय एम द सोल. मी आत्मा आहे. जरी मला हे जड शरीर दिसत असलं तरी मी ते शरीर नाही. हा निग्रह आपण केलेला आहे आणि आपण ह्या प्रवासास सुरुवात केली आहे. आत्म्याच्या उन्नतीच्या प्रवासास, परमात्म्याच्या भेटीच्या प्रवासास आपण सुरुवात केली आहे. त्याला आपण कसं भेटणार आहोत? आत्म्याच्या भूमिकेत आत्मा म्हणून भेट देणार आहोत. हे शरीर घेऊन परमात्म्याची भेट कदापि शक्य नाही, कधीही नाही. म्हणून आपण पहिल्या ह्या चुकीच्या धारणेतून बाहेर येत आहोत की मी हे शरीर आहे. आय एम द सोल. मी आत्मतत्व आहे, अत्यंत दिव्य, प्रकाशमान, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत पुरातन, प्रचंड अनुभव आहे याच्याकडे, अनंत काळापासून आहे, जे जळत नाही, तुटत नाही, मरत नाही, असा मी आहे आणि मी तो आत्मा आहे. ह्या शरीरात, या वाहनात राहत असताना आणि जीवन जगत असताना जे विचार येतात ते विचार सुद्धा मी नाही. हे मन 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 माझ्या मनात आलं, माझ्या मनात आलं, मला असं वाटलं, असं करत करत जेव्हा आपण काळ काढला एवढा, ते मन सुद्धा मी नाही आहे. मी केवळ आणि केवळ आत्मा आहे. मन हे माझं व्यक्त होण्याचं एक साधन आहे. पण मन म्हणजे मुख्य नाही, मुख्य अंग नाही, मी नाही. विचार मी नाही, शरीर मी नाही आणि मनही मी नाही. आय एम दॅट. मी तोच आहे. तो कोण? परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, तो मी आहे. मी परमात्म्याचे संतान आहे, परमात्म्याशी एकरूप आहे आणि मी तोच आहे. ही शेवटची पायरी आहे, त्याहून निराळा नाही. मी एकरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी तोच आहे. आय एम दॅट. अहम ब्रह्मास्मी. मी तोच ब्रह्मा आहे. पण केवळ या जीवन प्रवासात हे शरीर धारण करून मी ज्या क्षणाला इथे आलो, त्या क्षणाला मला काही काळापुरता विसर पडला. पण आता मी जागृत होत आहे. मला कळलं आहे की मी हे शरीर नाही आहे. माझी ही ओळख नाही. मी ह्या पलीकडे आहे. शरीराला मर्यादा आहे, मी अमर्याद आहे. मीच ते परम सत्य आहे. मीच आत्मा आहे. आपण या शरीरात राहत असताना
आपल्याला सवय झाली आहे जन्माला आल्यापासून, ज्या क्षणाला बाळ पहिले रडतं जन्माला आल्यानंतर, त्या क्षणापासून अनेक इंद्रियांच्या सहाय्याने त्याच्या कानावर, त्याच्या जाणीवेत एक नाव येतं. ते नाव त्या शरीराला दिलेलं असतं. मग त्याच्या आतमध्ये असलेला मी, जो आत्मा आहे, त्याला वाटतं माझं हेच नाव आहे आणि माझं खरं स्वरूप हेच आहे, असा भ्रम होतो. मग हळूहळू ते बाळ मोठं होतं. जन्मापासून लहानपण, मध्यम वय, तारुण्य, म्हातारपण, कळतच नाही की मी हे शरीर नाही, हे नाव माझं नाही आहे, मी परब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी दिव्य आहे, पण मी बांधला गेलो आहे या शरीरात. आणि ज्या क्षणाला पूर्वकर्मामुळे किंवा परमात्म्याच्या कृपेमुळे कुठेतरी जाणीव व्हायला लागते की काहीतरी वेगळं आहे, हे शरीर आणि मी वेगळं आहे, असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा मुमुक्षु अवस्थेकडे, त्याच्या साधक बनण्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. आणि मग तो विचार करतो, शोधून काढतो, चांगले विचार ऐकायला लागतो, भजन ऐकायला लागतो, परमात्म्याचं गाणं त्याला आवडायला लागतं, कोणाचे उपदेश केलेले आवडायला लागतात. आणि त्याला कुठेतरी कळायला लागतं की अरे काहीतरी वेगळं आहे, मी काही हे शरीर नाही, किंवा मी कोणतरी वेगळा आहे. मग मी कोण आहे, हा पहिला प्रश्न. मी कोण आहे. मग त्याची वाटचाल सुरू होते. आणि त्या शोधाच्या कामामध्ये अनेक ग्रंथ, अनेक संत त्या आत्म्याला भेटतात आणि ते त्याला सांगायला लागतात की तू हे शरीर नाही, तू हे मनही नाही, तू विचार नाही, तू परब्रह्म आहेस, परमात्मरूप आहेस, तू त्याचे संतान आहे. म्हणजे काय तर त्याच्यातून आलेला अंश. जसा सूर्य वर तळपतो आहे आणि त्याचे अनेक हजारो लाखो किरण पृथ्वीतलावर पडतात, तसे त्याच्यासारखे आपण सारे आहोत. आपण या मीटिंगमध्ये, ह्या रूममध्ये जे भेटलो आहोत, आपण एकच आहोत. आपली निर्मिती एकच आहे आणि आपली जागा एकच आहे. आणि त्या अर्थाने वी ऑल आर वन. आपण सारे एकरूप आहोत, परमात्म स्वरूप आहोत. असं जेव्हा कळायला लागतं, तेव्हा तो अनेक संतांची वचनं शोधाशोध, सत्याची शोध घ्यायला सुरुवात करतो. तेव्हा तो मुमुक्षु अवस्थेत असतो. मग अनेक मार्ग दिसतात. पहिले येते नवविधा भक्ती, त्याला कळते. भजन करणे, पूजा करणे आवडू लागतं. चांगली संगती आवडायला लागते. भगवंताचं गाणं त्याला आवडायला लागतं. सानिध्य आवडायला लागतं. देवाचं करावं, पूजा करावी, नमस्कार करावा, उपास तापास करावे, त्याला वाटायला लागतं. आणि ह्या साऱ्या प्रोसेसमध्ये, या साऱ्या मार्गामध्ये, या प्रगतीमध्ये कुठेतरी त्याची हळूहळू शुद्धी सुरू होते. मनाची शुद्धी, विचारांची शुद्धी आणि शरीराची शुद्धी. यापूर्वी साधारण कल्पना मी दिलेली आहे की आपण दिसतं तेवढं हे शरीर नसून आपल्याला वेगवेगळी आवरणं आहेत या शरीराच्या भोवताली, जी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, ज्ञानमय कोश. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, ही आपली दिसते ती फिजिकल बॉडी, इद्रिक बॉडी, इमोशनल बॉडी, मेंटल बॉडी, कॉझल बॉडी.
अशी नावं आहेत आणि त्या सगळ्यामध्ये अनंत जन्मापासूनच्या वासना, विचार, इच्छा साऱ्या आपल्या साठून राहतात. त्या शुद्ध झाल्याशिवाय परमात्म्याची भेट अशक्य आहे. आपण जाणार आहोत त्या मार्गाने. हळूहळू सगळ्याची कल्पना, शुद्धी कशी करायची हे सारं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. पण ते कळण्यापूर्वी पहिले आपण वाटचाल कशी करायची हे आत्ता आपलं चाललं आहे. त्या मुमुक्षु अवस्थेतून आपला प्रवास चालू आहे साधक बनण्याकडे. अनेक संतांची वचनं ऐकताना आपण ऐकतो रामाचं नाव, श्रीकृष्णाचं नाव, विठ्ठलाचं नाव, अनेक देवतांची नावं, अनेक संतांची नावं. मग आपण गोंधळतो की कोणाचं नाव घ्यायचं. इथे गोंदवलेकर महाराजांचं एक सूत्र लिहिलेलं आहे, ते शेअर केलं आहे मी स्क्रीनवर. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही. पण हा भगवंत कळण्यासाठी आपल्याला गुरु आवश्यक असतो. आपल्याला कुठलीही कला साध्य करायची असेल तर गुरुची आवश्यकता अत्यंत आहे. गुरुशिवाय पुढे जाणे नाही. साधा पदार्थ करायचा तरी आपल्याला यूट्यूब गुरु लागतो किंवा कोणीतरी सांगणारं लागतं. काहीही करायचं म्हणलं की आपल्याला गुरु लागतो. गुरु का लागतो माहिती आहे? कारण ना आपल्याला कुठेतरी भीती असते, काही चुकलं तर नक्की कसं करायचं, बरोबर होईल का जे आपण करायला निघालोय, आपल्याला सक्सेस मिळेल का. मग गुरु आपल्या जीवनात येतो. मग तो गुरु एक्झॅक्टली असतो काय हे आपण गुरुपौर्णिमेला बोललो होतो. खूप सारं मोठं आपण विषयाला गुरुला आपण ओपन करून बघितलं होतं की गुरु कोण असतो. गुरु तो असतो जो तो पदार्थ करून अनुभव घेतलेला असतो. ज्या व्यक्तीनं तो पदार्थ बनवलाय त्याला माहीत असतं किती वेळ तळायचा पदार्थ, किती वेळ भाजायचा, का कमी भाजायचा, का जास्त भाजायचा नाही, किंवा काय. तो अनुभव त्या व्यक्तीनं घेतलेला असतो आणि म्हणून तो पदार्थ शिकवणारा गुरु बनतो आपला. असं प्रत्येक विषयामध्ये आहे की प्रत्येक कला शिकताना तुम्हाला गुरु लागतो. आणि गुरु हा आहे जो पुढे वाटचाल केलेली आहे, त्या वाटेवरनं तो चालला आहे आणि त्याला पूर्ण अनुभव आहे आणि म्हणून तो तुम्हाला खाचा, खळगा, खड्डे, मार्गातले अडचणी सांगू शकतो. तो आपला गुरु असतो. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. आता गंमत अशी आहे की ही सृष्टी जेव्हा निर्माण केली परमात्म्याने तेव्हा पहिले सत्ययुग आलं. सत्ययुगामध्ये वैराग्यपूर्ण ज्ञानी, रुद्राक्ष धारण केलेले, यज्ञोपवीत म्हणजे जानवं धारण केलेले ब्राह्मण आणि चाहे ते खालचं काम करणारे सुद्धा असो, कोणीही असो, प्रत्येक मानव पवित्र होता, प्रत्येक जीव शुद्ध होता. कारण मनूनी राज्य जे स्थापन केलं, मनूनी ही सृष्टी निर्माण केली, त्यांनी जे नियम लावले होते प्रत्येक जण त्याचं पालन करत होता. आणि सत्य भाषण करणं आणि उत्तम वागणं ही त्या सत्ययुगाची ओळख होती. त्याच्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगात रामाचा जन्म झाला, राम अवतार झाला, वामन अवतार झाला. त्या युगामध्ये यज्ञ, होम, हवन याचं अत्यंत महत्त्व होतं आणि तीच मुख्य साधना होती. कर्ममार्गी होते.
ऋषीमुनी किंवा सर्वजण कर्म करणं, रामानी सुद्धा कर्म शिकवलं, कर्म कसं करायचं ते शिकवलं. तर तो कर्ममार्ग शिकवणारं युग होतं. त्यांनी करून दाखवलं की काय काय परिस्थिती येते तेव्हा तेव्हा कसं वागायचं, हे राम अवतारामध्ये परमात्म्याने शिकवलं. त्याच्यानंतर आलं द्वापार युग, जेव्हा श्रीकृष्णाचं अवतार झाला. आता त्या अवतारामध्ये आणि त्या युगामध्ये त्याचं युगाचं वर्णनच असं आहे, गुरुचरित्रात सांगितलेलं आहे आणि अनेक दुसऱ्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्येही त्याचं वर्णन असं आहे की त्याच्यामध्ये खड्ग आणि युद्ध करण्यासाठी सर्व कायम तयार असायचे. म्हणजे अगदी कुठलाही खालपासून वरपर्यंत प्रत्येकाला युद्ध सामर्थ्य होतं आणि युद्धाचे शिक्षणं दिली जात होती. खड्ग, तलवार, धनुष्यबाण ही तेव्हा ओळख होती सगळ्याची. श्रीकृष्ण होता तेव्हा. त्याच्यानंतर आलं जेव्हा परीक्षिताला जेव्हा राज्य दिलं पांडवांनी आणि त्यांनी देह सोडला, तेव्हा श्रीकृष्णाने सारं यादव कुळ संपलं आणि अवतार संपवला. तेव्हा कलियुगाचं आगमन झालं. आणि कलियुग म्हणजे काय, तर आत्ता जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय बाहेर, जे आपल्याला अनुभवायला येतंय, अत्यंत घाणेरडं आणि अत्यंत वाईट असं जे सगळं चाललं आहे, तीच खरी कलियुगाची ओळख आहे. आणि हे कलियुग कोणालाही सोडणार नाही आहे. इथे फक्त तीच जनता आणि तेच देह आत्मे यांना मुक्ती प्राप्त होईल किंवा परमात्म्याला भेट होईल, जे भगवंताचं नाम घेतात, जे भक्ती करतात, जे सत्य बोलतात, जे विवेक संपन्न आहेत. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला आपण मला विवेक संपन्न करा अशी मागणी करत असतो आपल्या प्रत्येक मीटिंगमध्ये. जो विवेक संपन्न आहे, परमात्म्यातलं प्रेम कळतंय, तो तरुण जाईल असा आशीर्वाद ब्रह्मानी त्याला दिला आणि त्याला धर्तीवर पाठवलं कलीला. आणि गुरुचं महत्त्व कायम राहील असं सांगितलं आहे. गुरु पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिव, शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन. याचा अर्थ असा की गुरुच तुमची माता आणि गुरुच तुमचा पिता राहील. गुरुच प्रत्यक्ष परमात्मा शंकर म्हणजे काय, तर तो प्रत्यक्ष अवतार तोच राहील. गुरुच मार्गदर्शन करेल, गुरुशिवाय मार्गदर्शन नाही, ही ओळखच कलियुगात दिलेली आहे साधकांसाठी. शिवे रुष्टे गुरुस्त्राता. जर महादेव किंवा परमात्मा जर चिडला आपल्यावर, आपल्याला शासन करायला निघाला, तर गुरु आपल्याला वाचवेल, गुरु साधकाला त्या वाचवेल, भक्ताला वाचवेल. पण जर गुरु रुष्ट झाला तर परमात्मा सुद्धा त्या भक्ताला वाचवू नाही शकत. आणि म्हणून कलियुगात परमात्म्यापेक्षाही गुरुचं आणि नामाचं महत्त्व आहे. कारण कलियुगात असंच आहे की भगवंत नामस्वरूप राहील. तो अलग वेगळ्या वेगळ्या नामांनी त्याची शक्ती इथे चा स्त्रोत पृथ्वीवर राहील. आणि हे तुम्हाला कोण सांगेल, हे लोकांपर्यंत कोण पोचवेल, तर तो आहे गुरु. आणि म्हणून गुरुचं महत्त्व कलियुगात अत्यंत मोठं आहे, प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे चुकूनही गुरुला नावं ठेवू नका, गुरुबद्दल कुठली कधीही शंका घेऊ नका. चाहे ते तुम्ही कोणालाही गुरु मानत असाल, अगदी कोणालाही, अगदी सामान्य माणूस म्हणा किंवा अधिकारी गुरु म्हणा,
किंवा आपले अक्कलकोट स्वामी, जनार्दन स्वामी किंवा साईबाबा, गजानन महाराज, तुम्ही ज्या कोणाला मानत आहात कधीही त्याच्यावर रागवू नका, त्यांना हे करू नका की यांनी माझं केलं नाही असं म्हणू नका. कारण तेच त्राता आहेत आपले आणि त्यांच्या हातूनच सगळं होणार आहे आणि तेच परमात्म स्वरूप आहेत आपल्यासाठी. भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही. नामाचं महत्त्व खूप आहे. कलियुगात नामाशिवाय गती नाही असं प्रत्येक संतांनी सांगितलं आहे. कारण नाम हे त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपापेक्षाही दिव्य आहे. त्याचं तेवढं महात्म्यच आहे. दास म्हणे सांगू किती, नामाविण नाही गती. तुझे नाम रघुवीर, पाषाण तारी सिंधूवर. आपण बघितलंय रामाचं नुसतं नाव लिहून तरले दगड. विठ्ठलाचं नाव घेतल्याबरोबर मुखामध्ये गोडी अनुभवास येते. डोळे मिटून अगदी एकरूप होऊन जर विठ्ठल 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 जर म्हणलं तर ती गोडी मुखात अनुभवास येते. आणि का वेड लागलं सगळ्या संतांना नामाचं ते लक्षात येतं. सतत नाम घेणं आणि भगवंताला नामस्वरूपात पूजणं ही आपल्या कलियुगाची ओळख आहे आणि तोच आपला मार्ग आहे. मग आता असेही लोक बघितली जातात, आपण पाहतो इकडे तिकडे बाजूला की नुसतं श्रीराम 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 श्रीराम. काही लोकांना लिहिताना बघतो आपण, काही लोकांना नुसतं जपताना बघतो. नाही, काही म्हणतात मी 5 माळा केल्या, 10 केल्या, मी सतत अखंड 24 तास नाम घेतो. पण जर त्या व्यक्तीचं कर्म बघितलं तर ते अत्यंत वाईट असू शकतं. एकीकडे नाम आणि एकीकडे नाही ते काम, अशी जोडी आपल्याला बघायला मिळते. मग तुम्ही म्हणाल मग नाव घेऊन काय उपयोग आहे, मग कसलं नामाचं महत्त्व. तर असं नाही आहे. इथेच आपल्याला गुरूंची मदत लागते. गुरु म्हणतात की सर्व त्या नामाला, त्या परमात्म्याला स्मरण करून आणि समर्पित करून कर्म कर. श्रीकृष्णानेही तेच सांगितलं, तू मला शरण जा, मला तुझं कर्म समर्पित कर आणि मग युद्ध कर. गुरुही तेच सांगतात. गुरु नाम देतात. आपल्या ह्याच्यामध्ये इथे सध्या जे पूर्वी जे गुरु होऊन गेले ते नामदीक्षा देत होते. मग ते नाम काय असंच होतं का? आपण म्हणू की नाही, मी तर काय किती वर्ष मला नाम दिलं आणि मी जप करतोय पण माझ्या जीवनात काहीच बदल झाला नाही. आपण खरंच त्यांचं मार्गदर्शन पूर्णपणे ऐकलंय, समजलंय आणि ते कर्मामध्ये उतरवलं आहे का? मग इथे चूक गुरुची आहे का? नाही, इथे चूक आपली आहे. कारण आपल्याला हे कळलंच नाही की ते नुसतं माळेवर न ओढता ते कर्मामध्ये उतरलं पाहिजे. आपण जे म्हणतो की माझा संसार, माझा नवरा, माझी बायको, माझी नोकरी, माझं घर, माझी प्रॉपर्टी, दागदागिना सर्व माझं आहे. जिथे आपण माझं म्हणतो तिथे आपण नाम विसरतो. परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी सतत सांगितलं आहे की प्रपंच रामाचा आहे असं म्हणा, राम करता आहे असं म्हणा. ज्या क्षणाला अशा पद्धतीनं साधक नाम घेतो अंतर्बाह्य, तेव्हा तो देहाचं काय होईल याचं भय त्याला उरत नाही. कारण तो राममय होऊन जातो. राममय झालेला, कृष्णमय झालेला, विठ्ठलमय झालेले संत आपण बघितले आहेत.
त्यांना काही फरक पडत नव्हता. पैसा आहे नाही, प्रपंच टिकला नाही टिकला, काही फरक नाही पडत. नातलग राहिले नाही राहिले, काही फरक नाही पडत. कारण तो परमात्म स्वरूप झालेला आहे नामाच्या माध्यमातून. हा खरा फरक आहे. आणि ते मार्गदर्शन आपल्याला गुरुशिवाय कोणीही करू शकत नाही. गुरु, आता खरं सांगायचं तर एक गंमत आहे. स्पिरिच्युअल पाथ हा जो परमार्थ मार्ग आहे ना, भयंकर सिक्रेट्स आहेत त्याच्यात. आपल्याला फार, मी ज्या दिवशी सांगितलं होतं मागच्या 2 सेशनच्या पूर्वी, अत्यंत सूक्ष्म, आपल्याला अत्यंत सूक्ष्म सटल व्हावं लागतं एनर्जी आपली. म्हणजे काय, जनरली आपण काय होतं, आपण या जन्माला आल्यामुळे आपल्याला या शरीराच्या धारणेमुळे थोडीशी गडबड होते आपल्यामध्ये. आपण सगळं जे समोर डोळ्यांना दिसतं त्यालाच आपण खरं चित्रपट समजतो. पण पडद्यामागे पण खरी स्टोरी आहे, इनर टीचिंग्स आहेत, गुप्त ज्ञान आहे ह्याच्यामध्ये. ते आपल्यापर्यंत येऊन पोचत नाही. मग आपण म्हणू की गुरु केले, मग ते कशासाठी केले? आपल्याला त्या गुरूंनी द्यायला पाहिजे होतं ज्ञान. आम्हाला काही सांगितलं नाही आमच्या गुरूंनी. किंवा आपण म्हणू की मला काही मार्गदर्शन बरोबर मिळालं नाही. त्याच्यातही चूक त्यांची नाही. कारण दुसरीतलं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला 1ली पास करावी लागते. 12वीला जाण्यासाठी आपल्याला 10वी क्रॉस करावी लागते. उत्तम मार्कांनी आपल्याला पास व्हावं लागतं. म्हणजे काय की ते सिलॅबस आपण वाचून, अभ्यासून, पूर्ण करून, आत्मसात करून पाय पुढे टाकल्याशिवाय आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. इनिशिएशन होत नाही आपलं त्या स्टेजवर. मग आपण जर अभ्यासच नाही केला, आपण त्या सिलॅबसकडे बघितलंच नाही, त्याच्या रिक्वायरमेंट्सच पुऱ्या नाही केल्या, तर ह्यात गुरु काय करणार? कॉलेज काय करणार? टीचर काय करणार? कॉलेज म्हणजे स्कूल, तुम्ही ज्या स्कूलचे आहात. स्कूल म्हणजे स्पिरिच्युअल स्कूल. आता अनेक स्कूल्स आहेत, कारण अनेक गुरु आहेत. तर त्या तुम्ही ज्या स्कूलमध्ये जाता, ज्या टीचिंग्समध्ये जाता, ज्या गुरूंना तुम्ही शरण जाता, त्या स्कूलचे टीचिंग्स कोर्स आपण पूर्ण केला आहे का? आपण नाही करत. कारण आपल्याला वाटतं आता मी गुरु केला, आता सगळं टेन्शन गुरुचं, टीचरचं, त्यांनी माझी नैया पार करावी, अशी. ह्यालाही खरं तर भक्ती म्हणतात. पण मग तिथे साधक, जसं इथे म्हटलंय की त्याला देहाचं काही भय नाही उरत, इतक्या लेवलवर तो शरण गेलेला असतो आणि त्याची नैया पार होते बरं. पण आपली नाही होत. कारण आपण कधी गुरुला श्रेय देतो, कधी आपल्याला घेतो, कधी गुरुला देतो, कधी आपल्याला घेतो. चॉईस असतो आपल्याला त्याच्यात. कधी म्हणतो आपण गजानन महाराजांनी माझं काम केलं बरं, माझं असं असं चांगलं झालं, किंवा साईबाबा मला नी सुचवलं किंवा दर्शन दिलं, किंवा अक्कलकोट स्वामी, किंवा कोणीही, विठ्ठल, एखादी देवी, अंबाबाई, किंवा तुळजापूरची भवानी, किंवा गणपती, किंवा श्रीकृष्ण. आपण त्याला श्रेय देतो की यांनी माझं केलं बरं, आणि दुसऱ्या क्षणाला म्हणतो अमुक अमुक मी केलं ना म्हणून असं झालं, माझ्यामुळे झालं हे काम. आपण असं 2 नावांमध्ये डोलत 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 चाललेलं असं, 2 पाय ठेवत, एक इकडे एक तिकडे, ना इकडचे राहत ना तिकडचे राहत. आणि म्हणून पूर्णपणे शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्या स्कूलमध्ये आहोत, ज्या टीचिंग्समध्ये आहोत, ज्या गुरुला आपण हे केलंय, तो गुरु आपल्याला पूर्ण कळला आहे का? मग आता कळला आहे म्हणजे कसा अभ्यास करायचा? तर त्या गुरुची साधना कशी होती, त्यांचे गुरु कोण होते, त्यांनी कुठला मार्ग पत्करला, त्यांचं डिव्होशन कसं होतं, हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. आपण गुरु केला आणि प्रपंचात रमलो असं नाही. तो प्रपंच तर करायचाच आहे. तो आपण प्रपंच विवेकात, आपण मागच्या 2 क्लासमध्ये आपण ते केलेलं आहे, आपण सेशनमध्ये प्रपंच विवेक, तो तर अगदी आवश्यकच आहे, तो करायचाच आहे.
पण तो करता करता आपण समर्पित भावनेने किती केला हे महत्त्वाचं आहे. एकीकडे आपलं लक्ष पूर्ण आपल्या साधनेकडे आहे का? आणि म्हणून आज मी ग्रुपमध्ये मेसेज जो टाकला आहे तो असा आहे, त्याचा अर्थ की 1 तास जर आपण आपल्यासाठी नाही काढू शकत तर मग कसं होणार आपलं? अजूनही आपल्याला आपला प्रपंच महत्त्वाचा वाटतोय आणि परमार्थ दुय्यम वाटतोय. परमार्थ मुख्य करून आपण जेव्हा साथीला आपण प्रपंच करू तेव्हा आपण तारून जाणार ह्याची निश्चिती झाली असं म्हणायचं. मग तुम्ही म्हणाल की असं बोलणं सोपं आहे, घरात खूप वेळ असतं, लोक येतात, बघावं लागतं, मला बघावं लागतं, मला करावं लागतं. आपण प्रार्थना का नाही करत परमात्म्याला की माझी अत्यंत तळमळीची इच्छा आहे की 1 तास मला तुझ्याशी एकरूप होण्यासाठी दे, मला तो तूच पुरव, मला बुद्धी तूच दे आणि सारं येणं जाणं तूच सांभाळ घरातलं आणि मला हा 1 तास दे. असं जेव्हा कळकळीनं तुम्ही प्रार्थना कराल परमात्म्याला, गुरूंना, तो 1 तास मिळायला कसा सुरू होतो त्याचं चमत्कार तुम्ही बघू शकता. आणि म्हणून मी मगाचपासून हेच सांगते आहे की त्यांना समर्पित व्हा आणि त्यांना सांगा सारं दुःख. आपण मुलाचं ॲडमिशन नाही होते, आपण सांगतो याची ॲडमिशन होऊ द्या, माझं काम होऊ द्या, नवऱ्याचं अमुक काम होऊ द्या, नोकरी लागू द्या, आमच्या घरादाराचं काम होऊ द्या, काय घर विकायचं आहे, खरेदी करायचं, आपण ते सगळं सांगतो. मग मला 1 तास द्या, मला सद्बुद्धी द्या, मला तुमचं प्रेम द्या, तुमची अखंड सोबत द्या, मला सतत सांगा येऊन की माझं कुठे चुकतंय. हे आपण का नाही मागत? म्हणजे कोण चुकतं? गुरु चुकत नाही, आपण चुकतो. आपला दृष्टिकोन चुकीचा आहे. आपण मिळालेल्या भाग्याचा उत्तम उपयोग नाही करून घेत आहोत. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे की भगवंत नामस्वरूप आहे, त्याच्या नामात जो रंगून जाईल तो नाममय होईल, त्याला देहाचं काहीही भय उरत नाही, भीती वाटत नाही, काही हवंय असं वाटेन असं होतं. हे हवंय ते हवंय नाही. आपण मागच्या वेळेला बघितलं, समाधान कुठल्याही परिस्थितीत ठेवा, मी आनंदमय राहीन, आनंदाच्या अवस्थेत राहीन, माझा आनंद ढळणार नाही, कारण मी नाममय आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी परब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी दिव्य आहे, मी प्रकाशमान आहे. मला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची गरजच नाही, कारण मी दिव्य आहे. हा बाहेरचा आनंद माझ्यासाठी आवश्यक नाही, कारण मी स्वतः आनंदमय आहे. मी नुसतं स्वतःशी आत्मस्वरूप झालो की मी तो स्वतः एकटा एकरूप असतो, परमात्म स्वरूप असतो. मला बाहेरच्या आनंदाची, बाहेरच्या समाधानाची गरजच नाही आहे, कारण मी तो स्वतः आतून भरलेला आहे आनंदाने. असं जेव्हा जाणीव व्हायला लागते तेव्हा हे छोटे 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 बाहेरचे आनंद, छोट्या छोट्या जबाबदाऱ्या अशा एकदम क्षुल्लक आणि सहज होऊन जातात. मग भय उरत नाही, चिंता वाटत नाही, काळजी निर्माण होत नाही. जरी आपल्यासोबत आपल्या जीवनात काहीही वाईट घडत असलं तरी त्याचं दुःख वाटत नाही, कारण जे काही घडत आहे ते ह्या शरीराशी घडत आहे. जर समजा आपल्याला नवरा दुःख देत आहे, मुलं दुःख देत आहेत, शेजारी पाजारी त्रास देत आहेत, कोणाला देत आहेत? शरीराला देत आहेत. हे जे शरीराचं नाव आहे ते त्याला बघून त्रास देत आहेत किंवा होत आहे. पण मी ह्यापासून अलग आहे, मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मला कशाचं भय नाही, मला कशाचा त्रास नाही, मी चिरंतन आहे, परब्रह्म आहे. आणि जरी शरीराला त्रास झाला तरी त्याच्याशी दुःख का होतं माणसाला? कारण ते शरीर मी आहे असं सतत 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 आपण जप करत राहतो. म्हणून म्हणतो मला त्रास झाला, मला त्रास झाला, मला ह्यानी त्रास दिला, मला त्यानी त्रास दिला, मला ह्यानी फसवलं, मला नवऱ्यानी फसवलं, मुलांनी फसवलं, शेजाऱ्यांनी फसवलं, मला बॉसनी फसवलं, मी बिझनेसमध्ये फसलो,
कारण मी कोण आपण पकडत असतो, आपण शरीराला गृहीत धरून हे सगळं भाष्य करत असतो. आणि म्हणून हा सगळा तापत्रय होतो. या तापत्रयातून सुटण्यास एकच आहे की मी आत्मा आहे. लगेच सेपरेट व्हा. हा अभ्यास आहे, हे सिलॅबस आहे, या असाइनमेंट्स आहेत. हे जसं आपल्याला शाळेत एक चॅप्टर झाला, प्रश्न उत्तरं लिहा, सबमिट करा, आहे ना, असाइनमेंट्स असतात, त्या ह्या असाइनमेंट्स आहेत. त्याला असं का नाही बघत? अभ्यासक्रम पूर्ण करा, गुरु वाट बघतोय पुढे नेण्यासाठी. आणि म्हणून इथे जे आपण सगळे एकत्र भेटलो आहोत, तो गुरु वाट बघत आहे की तुम्ही कधी तुमचा पहिलीचा अभ्यास पूर्ण करता आणि दुसरीच्या क्लासमध्ये येता. ते वाट बघतायत आपली की कधी सगळे हसत खेळत माझी मुलं, परमात्म्याची मुलं, परमात्म्याचे संतान कधी हसत खेळत त्याच्या पुढच्या क्लासमध्ये जात आहेत आणि तो त्यांना पुढचं गुप्त ज्ञान मोकळं करून देत आहे. ह्याची परमात्मा आणि गुरु वाट बघत आहेत. त्यामुळे ह्या चाललेल्या आपल्या अभ्यासाला अगदी हलक्याने घेऊ नका, टाइमपास म्हणून घेऊ नका. कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो ह्याचा खूप मोठा अर्थ आहे. प्राण्यांना, पक्ष्यांना खूप खूप खरं तर सिक्रेट नॉलेज आहे. मी हळूहळू तुम्हाला सांगीन सगळ्या गोष्टी. एकदम त्या पचणाऱ्या नाहीत, कारण तेच आहे, आपण पहिलीत आहोत ना. दुसरीत गेलो की सांगू. प्राण्यांना, पक्ष्यांना हो काही मनात येतही असलं ना, ते करू नाही शकत. कारण त्यांना तो ब्रेनचा कॉन्शियसनेस म्हणतो आपण, हायर लेवल कॉन्शियसनेस, जी बुद्धीची ताकद, त्या ब्रेनमध्ये सामर्थ्य, ते जे मशीन आहे, जे मानवामध्ये बसलेलं आहे, ते प्राण्यांमध्ये नाही हो. म्हणून एखादा कुत्रा आपल्याला खूप चांगला वाटतो, दयाळू दिसतो, पण तो नाही ना आपल्यासारखं करू शकत, साधना नाही करू शकत. तो जोपर्यंत मनुष्य जन्मात येत नाही, तो भक्ती आणि नामाचं हे करत नाही, तो गुरु बनवत नाही, गुरु त्याचं मार्गदर्शन करत नाही, तोपर्यंत तो परमात्मा स्वरूप होऊ शकत नाही. मग आपण आज काय करतो आहोत? आपण तर मानव आहोत. उत्तम शिक्षण, उत्तम बुद्धी आपल्याला प्राप्त आहे. भक्तीसुद्धा आपल्या झोळीत पडलेली आहे. भक्ती करायची कशी ही सुद्धा आपल्याला कळलेली आहे. मग आपण कशाची वाट बघत आहोत? पुन्हा पुढचा मानव जन्म येण्याची. मग पुन्हा जाग करा, पुन्हा जाणीव द्या की मी आत्मा आहे. हे सारं कशासाठी? आत्ता आहे इथे मुक्ती शक्य आहे. ह्यासाठी अनंत जन्म घेत बसण्याची गरज नाही. जिथे तुम्ही ठरवाल की मी आत्मा आहे, तिथे पहिली मुक्ती प्राप्त होते. मुक्ती म्हणजे काही असं काही ते हे नाही आहे की विमानात बसलं गेलं आणि मग ते छानपैकी एक काहीतरी स्वर्ग आहे आणि तिथे काय सुंदर सुंदर अप्सरा, असं काहीही नाही आहे. असं काहीही नाही. मुक्ती म्हणजे ह्या सगळ्या त्रासातनं मुक्त होणं, शरीराच्या भावनेतून मुक्त होणं, ती मुक्ती आहे. आणि म्हणून ह्या आपल्या उपक्रमाचा तुम्ही जितका फायदा उचलाल तेवढा तो गुरु वाट बघतो आहे आणि परमात्मा वाट बघतो आहे की कधी मी माझ्या लेकरांना पुढचा मार्ग दाखवेन आणि त्यांना अग्रेसर करवेन परमात्मा भेटीसाठी. आणि म्हणून टेन्शन घ्यायचं नाही आहे, नाहीतर आज सगळ्यांचं डोकं जड होईल असं काहीतरी जड ऐकल्यानंतर की बापरे आता मला काय करायचं. काहीही करायचं नाही आहे. सगळं आलेल्या त्रासाचं गाठोडं हे शरीराचं आहे असं समजून कोपऱ्यात ठेवायचं आणि शांत राहायचं, समाधानी राहायचं. मला अमुक हवंय, हे हवं काय आहे हे नक्की शरीराला हवंय का आत्म्याला हवंय? हा अभ्यास नक्की करा. सेपरेट करा गोष्टी की मला काय हवंय, मला म्हणजे आत्म्याला, मी आत्मस्वरूप आहे, मला काय हवंय आणि नक्की शरीराला काय हवंय. मग एखाद्याला घर हवंय, मग ते शरीराला हवंय का मग आत्म्याला हवंय ते ठरवा.
मग जे काय तुमच्या लाईफमध्ये जे चाललंय मला कल्पना नाही, पण तुम्ही तो अभ्यास करा, ही असाइनमेंट करा आठवडाभर की मला नक्की काय हवं, आणि त्याप्रमाणे पुढचा उपक्रम सुरू करा. आणि 1 तास परमात्म्याकडे मागा की मला हा 1 तास द्या, जिथे मला कळेल की मी काय केलं पाहिजे, जिथे मला कळेल की मी कसं चालू, कुठल्या वाटेनी चालू, कुठल्या वळणावर वळू आणि कुठल्या वळणावर थांबू, हे मला कळेल. ह्यासाठी मला हा 1 तास द्या. तो परमात्मा वाट बघतो आहे तुम्हाला तो वेळ देण्यासाठी, कारण आपण आलोच आहोत मनुष्य जन्मात हे करण्यासाठी. आपण काही प्रपंच करायला, मुलंबाळांचं साजरं करायला अजिबात आलेलो नाही आहोत. आपला हा एक अलग भाग आहे, तो चालूच राहणार आहे. तो कोणीतरी म्हटलं की मी नाही करणार म्हणून काही प्रपंच थांबत नाही. लग्न होणार आहे, लग्नानंतर सहवास होणार आहे पतीचा, त्याच्यानंतर मुलंबाळं होणार आहेत, नोकरी होणार आहे, प्रपंच चालणार आहे. पण म्हणून आतूनची जी तुमची हे आहे ध्यानधारणा आहे, ती काही ढळवायची आवश्यकता नाही. आणि हे मी अधिकाराने सांगू शकते, कारण हे सगळं केलं आहे. लग्न करण्यापूर्वी लग्न संबंध रामाला समर्पित केला आहे. आणि म्हणून प्रपंच नेटका व्हावा, फाटका होऊ नये, हे जे समर्थांचं हे आहे वाक्य, ते मी अनुभवलं आहे. प्रपंच नेटका झाला आहे आणि परमार्थही साधला आहे. आणि म्हणून मी हक्कानं सांगू शकते की घाबरू नका, भगवंताच्या नामाला एकरूप व्हा आणि त्याला समर्पित करून एक एक दिवस करा. त्याला सांगा की मला अमुक करायचं आहे, कसं करायचं ते तुम्ही पुरवा. ते पुरवतात. माझं चांगलं कशात आहे ते तुम्ही ठरवा, असं जेव्हा आपण म्हणू ते आपल्यासाठी योग्य गोष्टी करतात. मग तिथे नाराज नाही व्हायचं की माझ्या मनासारखं झालं नाही, मला अमुक हवं होतं. म्हणजे पुन्हा तुम्ही शरीर भावनेतच विचार करताय. फार फार सूक्ष्म व्हावं लागतं, अत्यंत बारीकीनं बघावं लागतं प्रत्येक गोष्टीकडे, की नक्की कोणासाठी आपण धडपडतो आहोत, आत्म्यासाठी का माझ्यासाठी का शरीरासाठी. हे सारखं 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 जेव्हा चेक करू, ह्याच्यात मन रमवू, तेव्हा दुःख, भीती, चिंता आणि प्रपंचाच्या आणखी काही गोष्टी कुठच्या कुठे दूर राहतात. कारण आपलं मन रमलंय कशात? भगवंत नामात, त्याच्या एकरूप होण्यात, त्याच्याशी स्वरूप, त्या नामस्वरूपाला एकरूप होण्यामध्ये आपलं आतली शक्ती, मन, विचार हे त्यात रंगले आहेत. म्हणजेच काय दुसरा अर्थ त्याचा, की आत्म्यानी आरूढ होऊन तुमची इंद्रिय, तुमचं मन, विचार आणि सर्व काही आपल्या हातात धरून तो चालवत आहे. हा त्याचा दुसरा अर्थ झाला. त्यामुळे आपण प्रार्थना करू की भगवंत आपल्याला, परमात्मा आपल्याला सद्बुद्धी देईल, प्रेम देईल, अखंड सोबत देईल, ज्ञान देईल आणि मुख्य म्हणजे नीरक्षीर विवेक बुद्धी देईल, की जिथे मी नामस्वरूप होऊन परमात्मस्वरूप होण्याचा माझा जो प्रवास आहे त्यामध्ये मला सहाय्य मिळेल आणि मी तो प्रवास आनंदाने पूर्ण करीन. आणि या देहाला त्यावरच सोडून देईन की त्याचं भय मला उरणार नाही, भीती मला राहणार नाही, चिंता मला टोचणार नाही आणि रोग मला जडणार नाहीत. श्री गुरुदेव दत्त. डोळे बंद करायचे. आपण आता मेडिटेशन करणार आहोत. आपले विचार, मन, शरीर शुद्ध स्थितीत आहे. आपण आत्मस्वरूप आहोत.